नमस्कार. आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. भारतीय माजी कर्णधार रोहित शर्माला एका चांगल्या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात येणार आहे, याची माहिती देणारा हा आजचा व्हिडिओचा विषय आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. डी.वाय. पाटील विद्यापीठाची मानद डॉक्टरेट डी.लिट ही रोहित शर्माला प्रदान करण्यात येणार आहे. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे कडून भारताचा सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आणि तडाखेबंद फलंदाज माजी कर्णधार रोहित शर्मा याला भारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरी, योगदान, नेतृत्व गुण आणि क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी कामगिरीसाठी मानद डॉक्टरेट म्हणजे डी.लिट या पदवीने गौरवण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभात हा दीक्षांत समारंभ दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी डी.वाय. पाटील विद्यापीठात होणार आहे. याच कार्यक्रमात रोहित शर्माचा गौरव करण्यात येणार आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन क्रिकेट क्षेत्राशी, क्रीडा क्षेत्राशी नवीन अपडेट तुम्हाला लवकर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. जेणेकरून स्पर्धा परीक्षेची सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आपण व्हिडिओ बनत आहे आणि त्याचाच फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.